गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, कराव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। शेखर बोल की आहे दोघात आपल्या निम निम विषय का का आपण दोघं जोडीदार आहे म्हणल्या दोघात निम निम घेणारच की। हा 25 लाख 25 लाख म्हणजे जाऊ दे मिळल्यावर काय आमचा अण्णा सुद्धा खुश होतील। खिशात नको ठेवला का लगेच तुला दाबू नको, राहू दे की नको दाबू नको, हातात राहू दे। 25 लाख भेटल्यावर निम निम होय, तुला लय फायदा होईल। मला कशाचा फायदा, आता दोघालाच फायदा आहे आपल्याला। येड्या, मला सांग अण्णा कुठं जाणार आहे? जिल्हा परिषद। हो आणि तू कुठं जाणार आहे? मी कुठं जाणार आहे राव? तुझ्या शिवार गावात कोण राहते का? युवा नेतृत्व येडे, युवा नेता तूच की। म्हणजे ग्रामपंचायतला आपण अरे मग सरपंच तूच की भावी। हे ओकेच मग। अरे मग ही कशाला होतील? तुला खर्च होतील की दवा वाटायला? ते तर विषय आहे का? आणि हे पैसे काय थोडेच होय? हे धंदा कधीपासून चालू आहे तुमचा? 18 वर्ष झाली। याला काय काय लागतं? लागते अरे दोरा कशासाठी विचारताय? नाही आता नाही काय इकडे तिकडे काम धंदा करून जीव गेला वैतागून। त्यांच्या पोटा पाय द्यायला का तुम्ही? आता त्यांच्या कशाला पोटा पाय देतोय? दुसरे धंदे आहेत का नाही तुम्हाला? नाही पण म्हणणं करावं म्हणून म्हणतोय मी। जगतोय गरीब जगू द्या की, काहीतरी दुसरं शेती बितीतलं बघायचं, नाही तर गाड्या घोड्या काय मला शेती आहे का? दगडी उचलाय जायचं, नाही तर गावड्याच्या हाताखाली जायचं। त्यापेक्षा सुखवशी धंदा करतो की। नका एखाद्याच्या पोटा पाय देऊ तुम्ही, ही नाही तुम्हाला जमणार। अरे लागून हाताला तुम्ही गेला शिवाय तर बोट घ्याल फाडून। अवघडच आहे। कोणाचा बी धंदा करून जगतोय। नाही करायचं म्हणलं करू शकतो मी। तुम्ही एक काम करा, वेल्डिंगची काम करता का? करतो पण डोळ्याचा तारस मध्ये लावतो एका शॉप मध्ये। नाही डोळ्याचा तारस आहे मला। मग असं करा, शेळ्या मेंढ्या जावा सांभाळाय। आता तसलं धंदा होत्यात का आम्हाला? असं करा की नाही धंदा होत, सरपंचाच्या निंबरच्या माग पाटलाच्या माग फिरा आणि गावाच्या लावा लावी करा। पाच गाड्या पटलं मला तू। अहो तुम्हीच आलं हे तर आमचं टाळग खाल्लाय, जावा तुम्ही। आम्ही चांगल्या भल्यासाठी आणि तुम्ही आमच्या वाटोळ्यासाठी। आता काय पैसाच पैसा आहे आपल्याजवळ। आता काय नाद नाही करायचं। पण एक आहे दोघात ही तिसऱ्या माणसाला कळता कामा नये। ठीक लय खुश आहे। कशाच खुश? नाही खुश तुम्ही मला चोरून ठेवसाल का काय ते? नाही अर्जुन दादा काय खरोखर तुम्ही आज लयच आनंदात आहे। नाही नाही आम्ही नेहमीच असतो आनंदात। हो खरं सांगायचं मला, नाही तर मग आपलं माता बिता हल्ला तर माहित नाही। आपण काय काय नाही मी चांगलं विचारलं की चांगलंच बोलायचं। मी काय वाईट विचारलं नाही काय? तुम्ही नाही काय विचारलं, पण आम्ही आमच्या कामाने चाललोय। मला ते कामात न्यायचं नाही। मी विचारलंय काय तेवढं फक्त मला सांगायचं। नाही काय बाबा अर्जुन दादा दणका बिनका कुठं चोरी नाही 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 तसलं नाही। आहेच की निंबर जोडीला। आपण ती मागे झालं ती झालं। होय माग झालं ते झालं, पण कानपट्या नाव पडलं की जाऊ दे जाऊ द्या माग झालं ते झालं। आमचं आम्हाला जाऊन दे। आपण काय तरी त्याचा सारखाच माग थोडा हात करतोय। काय नाही सागर तुला बी सांगतोय, जर नाहीच मला ते दाखवलं तर शपथ घेऊन सांगतोय मी, अण्णाला आणि ताईंना सांगेन मी। एकतर तुम्ही जोगार खेळता, दारू पिता, मटक्या खेळता, काय पण कवा ठेवतो मग आम्ही काय डोळा गेलं तर काय आपलं गाव बोंबालतंय की तुमच्या नावाने? अर्जुन दादा काय पण म्हणू नको असं।
काय पण म्हणू नको असं. एकतर माणूस तुम्हाला नाव असतोय का काय गावात लागला सांगायला. हो. ते दवा ते काय ते नाही तर जाईन समजा दाखव बाबा यार नको ना. दाखव बाबा. सांगतोय मी घरी नाव काय सांगितलेलं एवढं काय परवडेल तेच करत बसतोय. होय? घरी नाव सांगितलेलं परवडेल का? आता हे जे धंदा चालू केले तू पैसे देऊन घेतली. हा पैसे देऊन असून दे घेतली. की पैसे देऊन घेतले. 25 लाखाची लॉटरी. असून दे दे की आज ना. देतो की घरी येशील का काय लागली बिगली होय तुला ते काय अजून आता हा अवघड झालं. आम्हाला दे की. आम्हाला देखील पाहिजेच ना जरा देतो पण एक काय मी ताईला बी नाव सांगेन आणि अण्णाला बी नाव सांगेन. अयो, जरा हे. नको नाही नको राहू दे तुमच्याजवळ. नाही जरा की नाही नाही राहून देतो. तुमच्याजवळ पण त्यांना काय म्हणू नका. नाही मी कशाला काय म्हणतो राहू दे. सवय लागल्या का हे तुझ्यामुळे कुठाना झाला का नाही. बस तुला खिशात ठेवा येत नव्हती वय आणले माझ्या. असं कशात ठेवा आपण निघालो बाहेर कुठून आलं मला काय माहिती. जाऊ दे पण नाव सांगण्यापेक्षा बरं आहे. एक तर आपलं नाव पडलंय कानपाडे अजून दुसऱ्या ह्याच्यात रट खायची. ते काय म्हणलं माहितीये जुगार सांगतो मटका सांगतो आता काही सांगल बाबा त्याचं नाही काय खरं. त्यापेक्षा जाऊ दे. जाऊ दे चल बाबा बघू. अगं सपना स्वयंपाक झालाय का नाही? नाही बाई उठायला उशीर झाला. भाकरी झाल्यात भाजी राहिली. तुझं तसंच असतं बाई. आता ही दोघं बापल्या का आली का नाही घर डोक्यावर घेतलेली जेवायदी म्हणून करते की तुम्ही तर माझ्यावर रागावताय. नुसतं रागवायचं नाही तर काय तुला उरकतच नाही काम. करते आई उशीर झाला उठायला. अजून पोरांच्या आंघोळ्या त्यांचं डब कवा व्हायचं तुझं काय माहिती बाय. आणि अजून मॅच करायचंय. करते घ्यायचं समजून नाही. मी लेख आहे का नाही तुमची? हाय लेख. मग ह्याच्यामुळे तर डोक्यावर नाचायला लागला. काय आई मला बोलता तसं पोराला बोलता का तुमच्या? वर्ग तर लय झालंय ना बापाच्या लाडाने आगाव. पोराचा काय पोराचा किती पण लाड करताय. सुना कोणतं वाईट काय झालं तर लगेच बोलता. तुला तर ह्यावर येवाच आहे त्याचाच. आनंदात सांगते आता. काय खाईल वय अण्णा तुझा? बघा आता आनंदात सांगते आल्या म्हणते मला सारख्या वराडतात आहे. तुझं कामच हालून नाही का अजिबात? अहो उठायला उशीर झाला मला. रात्री झोपली उशिरा. सगळ्यांचं सगळं करून झोपावं लागतं का तेवढंच काम आहे काय नसतं बाय. उरक उरक पटदिशीन घालते गॅसवर पटकन टाकते. मी काय काम करत नाही का? काय करते की तासाने एक काम. मला तर वैताग आला तुझ्या कामाचा. भारी झालंय गाडी आपला तुला आनंदच झालाय. नादच करायचं नाही. पाटील आहेत का पाटील? काय राजू हाय पाटलांकडे थोडस काम. काय काढलंच आता? काय ते काम हे केलेलं काय कधी आपला पैसा नाही दिला काय नाही त्यासाठी म्हणलं जावं. अरे तुला किती पैसे दिले काय दिले तरी आबरूच घाला. तू काय माझ्या नवऱ्याची वैर? पाटील बाई माणूस तसं बरंच कोणतरी म्हणून काय मला पैसे किती वेळा तू अपमान केलाय माझ्या नवऱ्याचा जिथं तिथं. आता मी पैशासाठी बळ कोण कोणाच्या घरी येईल का? मग कशासाठी आलाय? पैशासाठी चालू. काय असलं तर बोल. तुझं आग लावायचं काम असतं. ही काय माझ्यापाशी बोलू नकोस. आग लावायचं काम नाही. मग काय आग लावायचं काम एकात घेईन मी पाटला सहित सर्वच. आता कसंच घ्यायचं नाद नाही करता अर्जुन दादाचा. कुठल्या जोरावर बोलतोय तू? त्या जीवावर बोलतोय कुठले 25 लाखाची लॉटरी आहे 25 लाखाची. काय असले उतरू नको. उतरू नकोच. पाटील तर येऊन दे. ते काँग्रेस असायचं रान घ्यायला माझी आता अर्जुन दादाची तयारी आहे. नाद करायचा नाही अर्जुन दादाचा. रातची उतरली का तुमची का झोप झाली नाही? आता ते पेलं सोडून देईल. फुटका दारू तसली पेत नाही दारू बी पेत नाही. दारूचा नाद केला बंद. 50 रुपये आता फक्त एकच आपण ठेवला छेन जमिनी एकात घेऊन सुखात आणि 4 कामगार लावायचं रोख पैसे द्यायचं. एवढा मोठा माणूस झाला. कशाच्या नादाव सांगशील का नाही तू? लॉटरीच्या नादाव. कुणाला लॉटरी लागली? मला स्वतःला आता काय लावलंय? तुला लागली? हा मग अण्णाकडे काय काम काढलंय पाटलाकडे? आपले इतके दिवस पैसे बुडवलं तर म्हणलं ते पैसे बुडवणारा होत नसे शेती तर आपली शेतीची एकात घेतो की त्यात मी कामगार ठेवतो. होय हा दुसरं
आपली तरी 4 जणांची कुटुंब चालतेली. तुला पैसा दिला, तुझा कामाचं पैसे दिलं, तुला किती वेळा पैसे दिलं, प्रत्येक वेळेला तू माझ्या नवऱ्याला ह्याच्यातच घातलंय, गोत्यातच आणलंय. आईला बरोबर आहे का प्रत्येक वांगण्यात पण वेळेला. गुण लागलाच. शेवटी काय पाटली आणि पाटील. काय बोलताय, तुम्हाला कळतंय का जरा? आता तुम्ही त्यांच्या सुनबाई म्हणलं तुम्ही कसं बोलणार? बाजगाड्याच्या गाठीचं म्हणे आहे तुम्ही. पाटील आल्यावर तुला काय बोलायचं ती बोल. जमीन घे नाही तर त्यांचं घर घे. ती आल्यावर सांग तुझा काय लॉटरीचं लागलंय ती. चालतंय चालतंय. एक काम करा, त्यांना 50 रुपये द्या, आखलीचं औषध घेऊन येते. हा काय आहे काय माणूस मी कसलं दिलं सोडून मी आकलीचं औषध नेईन. आता मला अक्कल आली ऑटोमॅटिक. माझा नातानात करायचा. आणि रे लय जास्त बोल नको, चल निघ. पाटील बाय नका माझा नात करू. अरे तू आमचा बी नाद कर नको, बाद होशील. चल निघ. बसल्या जागी खरेदी करेन. लावल्याची वाट, चल निघ. बर बर आलो की मागायला. आता तुम्ही म्हण बोला ना पाटीलच पाहिजे. बर बर जातो जातो जातो. आई तुमच्या लक्षात आलं का हो? काय अव हे आपण बेवडं बेवडं म्हणतो, पण हे बेवडं दिसाय नाही. ती गेलं नाही ती. मग 25 लाखाची लॉटरी लागली म्हणतात, तुमच्या लक्षात घ्या ना. अगं त्याचं काय बेवड्याचं खरं आहे? तू बी त्याच्या ह्याच्यात आली. ऐका की आई, आता इकडे हेडची चालू होणार हेडची. तर अण्णांसाठी आपण त्यांना जवळ करू. अगं ती आवडली न्यायची का बाया? जवळ नाही, काय करायचं, खायला प्यायला घालायचं त्यांना. अण्णाचं काय पैसे त्यांचं काय पैसे, तेवढं आपण नाही काही केल्यानंतर इलेक्शनच्या टायमिंगला आपलं अण्णा अध्यक्ष होत्याला. होय अगं तू म्हणती ती खरंच आहे. बरोबर आता आला का नाही आपण अण्णाला सांगू. चालून बकरा आला कशाला संधी सोडायची आपण तरी. बर 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 चालतंय चालतंय. अण्णा तू म्हणती ती खरं. मग मी तीच म्हणते तुम्हाला. तसं नाही ना ती बडबड करणार उगत. 25 लाखाची लॉटरी फेकाड्याचं काय खरं वाटणार खरं असेल. 25 लाख म्हणजे थोडं झालं वय, विचार करण्याची गोष्ट आहे. किती काय काय होत्या आपला अध्यक्ष होत्या अण्णा. होय असं करा, अण्णाला त्याला गोड बोलून घ्यायचं. हा इथं अण्णा आल्यावर चालतंय चालतंय. तसं आपण आनंदा सांगू असं असं चालतंय. तू म्हणते तसंच करू. काय ताई आता ती परत तीच समस्या चालू झाली का नाही पाण्याची? हो तीच आहे तसंच आहे की काय त्याच्या सुधारणा झाली काय? काहीच सुधारणा झाली नाही. मग आता काय करायचं? मग आता डायरेक्ट ग्रामपंचायती कशी जायचं आणि आंदोलन करायचं? काय नाही करायचं आपल्याला ना, काहीतरी करावंच लागल. आपल्याला नुसती त्या आश्वासनं देतात. बरं झालं जिकडं तिकडं इकडे आनंद आनंद गळे. काय अर्जुन दादा तुमच्याकडे पैशासाठी आले. कशाचे पैसे? आता काम केलेलं काय तुमच्यात मी आता कष्ट करत नाही. काय बोलताय अर्जुन दादा तुम्ही? तुम्हाला प्रत्येक वेळेला काम केलं की आम्ही पैसे देतोय, पण तुम्ही काय करताय सांगा. तुम्हाला रानात म्हणून जाता तुम्ही दिवसभर गावातच फिरता, मग तुम्हाला गावात फिरल्याला पैसे द्यायचं का आम्ही? आता तुम्ही काय काय बघाय का मी काम का गावात करतोय का रानात करतोय ते बघा. आता काम केलेला पैसे लगेच प्रत्येक वेळेला मी पैसे देत असेल. किती अर्जुन दादा कसं बोलतात? मला लबाडे नाही आवडताय. खरोखर सांगतोय मी राहुल रक्त वकस्तोवर काम करतोय रानातून. तुम्ही म्हणताय गावात फिरत बसताय. बघा आता मला तर वाटतंय तसं तुम्ही गावातच फिरताय म्हणून. का ताई तुम्हाला सांगतो मी ते कष्ट तुमच्यात करतोय. आता तुम्ही तर स्वतःच लगेच म्हणताय तुम्ही कामच करत नाही. हो मग बरोबर आहे. मग तुमची शेती कशी होऊन पिकते? तुम्ही काम करताय, कधी जाताय, नुसतं काम केल्यासारखं दाखवताय की जाताय आपलं दुसरीकडे बोंबलत फिरताय आणि लगे हिथं पैशाला उभं राहताय. हो का ताई, तुम्हाला पैसा जर द्यायचा नसेल तर देऊ नका. फक्त एक डोक्यात ठेवा, ह्या गरीबाचा तळतळ लागून घेऊ नका. म्हणजे मी मनापासून तुम्हाला सांगतो. तुम्ही अहो कुणाची म्हणजे खरं कष्ट केलंय मी, माझा पैसा नाही म्हणलं मी बोलणार. तुम्हाला अहो लय पटतंय. मी कष्ट केलंय, रक्त के गामल्या सारखं गाळलंय, ते रक्त गामासारखं गाळलंय तुमच्या शेतात. विचार करून बोला. काय नाव का बंगला बांधा, गाड्या घ्या, वाटेल ते करा. द्यायचं नसेल तर देऊ नका. फक्त माझ्या कष्टाचा तळतळ इतका लागेल तर सांगणार नाही तुम्हाला. मी बी काय आता अर्जुन तू फडतू राहिलो नाही. मी बी आता मोठाच आहे, बेकार नाही. अहो कशाने म्हणजे तुम्हाला दाखवू काय की 25 लाखाची लॉटरी आहे. 25 लाखाची लॉटरी लागली
लागली का? हा मला काय देणार तर देऊ नका, मला आता कोणाची गरज नाही. लॉटरी लागली. हा? काय सांगाव बाया, खरं आहे का? पण हे खरं आहे का? खरं ऐकत आहे काय? कळेलच की आता बघताल की आपल्या गावात कालवा चाललाय कुणाचा, अर्जुन दादाचा. अर्जुन दादा तुम्ही बी चावून चावून उठलायला. अर्जुन दादा लॉटरी लागली का काय रे? हाय होय सपन चाल झोप चाल काय काय नाही झोप चाल काय 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 माहित, मला नाही खरं वाटत. बर दे पैसे. जावा निघा आता. बस झालं. अहो दे. नाही रुपया आम्हाला दिला खर्च नाही. द्यावं शपथ पैसा नाही. नाही निघायचं आता. नाही, पैसा जिकडे नाही तिकडे दिला. कष्ट रुपया केले नाही पण देणार. कोणी कष्टाचा पैसा नाही दिला. लय ताटात लागले आत्म्यातला. लागू द्या बघू आम्ही लागलं. अच्छा, मी कधी रुपया तरी ठेवते का ग कोणात? आता तुला माहित आहे ना. नाही ठेवत तुम्ही ताई, पण ती जाऊ द्या मरू द्या. हं. खरंच लागली असली लॉटरी तर आपला फायदा. काय आपला फायदा आहे? मग काय आहे तर पैशाचा. कसं काय? 25 लाखाची लॉटरी लागली दादाला. मग ते काय आपल्याला देणार आहे का? तुम्ही उद्या सरपंच पदाला ह्याला उभं राहिलं नाही होय, त्यांचा फायदा होणार आपल्याला. हा डोक्यात घ्या की वाईच. आणि मग काय करायचं आता आपण? मग आता त्यांनाच गोड बोलायचं. गोड बोलून म्हणजे हाताला धरून आपण गोड बोलायचं. हा मग काय आता द्यायला वाईट होतं. पण देईल का आपल्याला? दिल की गोड बोलल्यावर काय झालं द्यायला. हा बरं, चांगला आहे तसा. बघू. हा? हा. आपल्या दोघींचा बी फायदा होईल. हा. कुणाला म्हणायचंच नाही. हा. हा नाही मग म्हणायचं. बोलू आपण त्यांना. हा चालतंय. हा, पैसे तसंच द्या करू. त्यांचं. हा. काय करते ग? काय नाही बसली का हो? अगं त्या उसावाली तोड आपल्या मग गेलाय की शेखर मोबाईल पडल. नाही पडत. शेखरला लावलाय तिकडून मी गेलतो इकडं रानात कशाला हा कडवळ बघायला गेलतो काय. हा बर ती जाऊ दे सगळं. हा जेवाय झालंय का तयार? झालंय की जेवाय झालंय. पहिले जेवाय वाढ. हा. मग काय असेल ते बघू. सपना सपना जेवाय आण त्यांना. अजून लसूण सोडते तो. फोन बघत होती जरा वेळ. तुला कळत नाही का? होय ग तुला माहितीये ना तुम्ही आलं मला जेवाय पाहिजे म्हणून. नवऱ्याची घर तुला माहितीये ना? तिथे उठून बसली वय तू. नुसतं वैताग दिलंय. जाऊ दे जा तुम्ही निघून. जरा थांबा, लसूण सोडतीय. अण्णा जाऊ दे, जेवण काय करायचं तुम्हाला एक सांगायचंय. बसा की तू आता माझं डोकं हलवू नको. ऐका की अण्णा, ते तू अर्जुन जेवाय केलंय का पहिले? गीतीच्या ऐका की बसा तर ती काय म्हणते ती तरी ऐका की. ती बसा की. नाहीत का व अर्जुन दादा ते आलं तर मगाशी तुम्हाला विचारत होत. आणि त्यांच्याकडे आहे ना 25 लाखाची लॉटरी आहे. अर्जुन कड हो आहो खरं. 25 लाखाची लॉटरी. हो. तुम्ही दोघी बिडी झाल्यात, पक्के वेळे झाल्यात. अगं ते बेवड्याच्या काय नादी लागताय तुम्ही? अहो दाखवली त्यांनी काय आम्हाला. दाखवली? आणि अशी अहो, खरंच वावरली आहे. माझ्यावरून दाखवली त्यांनी. खरंच हाय आहो हाय. हो आणि 25 लाखाची आहे. नाही 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 नाही, नाही. अहो, मला त्याच्यावर ऐका की. विश्वास नाही. त्याला तुम्ही आपण गोड बोलून घेऊ आपल्या ह्याच्यात. अहो तुम्ही आता झेडपीला उभा जर राहिला तर तुम्हाला तुमचं काय त्याचं काय आपला उसबी जाणार आहे, पैसे होते. हा नाही, तेवढं मात्र खरंय बरं का. हा, मग तुम्ही मी- म्हणताय ते बी खरंय. हा. पण लागली असेल का ग? लागले असेल. अहो बी एवढंच खरं नाही, बोलतो. नाही. त्यांना आज दाखवली आम्हाला. हो, ती त्यांनी दाखवली आम्हाला. काय नाही बरं का. मला ह्या गोष्टी विश्वास तर नाहीच. जाऊ दे मुर्द्या. जा तुम्ही आता काय. मला थांबा की जेव- जेवण करून जा. काव व्हायचं जेवण. जाऊ दे मुर्दी. चल दी कपडे ती. बघ तुझ्यामुळं मला बोलणं खावं लागतंय का नाही. मी जरा वेळ बसलेली. तुला किती वेळा सांगितलं तुझ्या तू ऐकतच नाही. तुला ऐकायला सकाळपासून मी नाही. म्हणते मला उरक जेवायला उरक लागतं. उरक हा? पण तो नाहीच उरक. जे मोबाईल तू माझं कुठे ठेवलाय? तो का तिथं ठेवलाय. घरच्यांचं एक. हा किती वेळा सांगितलं तर ह्या बायकोला माझं आहे का नाही अजिबात कळत नाही. आता करते बाई इथून पुढं तुमचं पहिला स्वयंपाक. जाऊ द्या. तुम्ही दोघीच करा आणि दोघीच खा. जा तुम्हाला मी. आम्हाला जेवण चांगलं काम होतं. काय झाले गाड्या लय याला काय झाले? अंदाचा नादच अय, नाही अय, का? काय झाले? का नाही बर. मला तर काय कळलं ना. एवढी हाणत चाललाय. आता मला कसं झालंय सुख बिन दुख बी.
जिकडे तिकडे जावं, कामाचा कुणी रुपया नाही दिला. बर पहिल्यांदा तू आधी दुःख सांग मला. दुःख सांगायला माझ्याकडे काय दुःख सारखं आहे तो सांगायला दुःख सांग. मग ज्याला त्याला वस्तू सांगत म्हणजे नेत्रीन मला इशिरा टांगून ठेवत्याली, वटवागळी उलटा असा लटकावत्याली. सांगतो की मी, मग कळलं तुला की? विचारतोय दुःख काय आहे तुझं तेवढं सांग मला. सांगतो की म्हणजे माग पळायला. सांग मला, सांग मला. साऱ्यांचं बैतलं कोण कष्टाचा पैसा दे ना, आणि माझं सुकन दुःख सांगायला. कोणी पैसे नाही दिलं तरी मी देतो. अर्जुन दादा मला दुःख सारं काय ती तरी सांग. तुझं दुःखाचा वाली मीच आहे का? निंबर मी राव एवढं कष्ट केलं, त्या पाट्यान बाईकडे गेलो, कष्टाचं पैसे मागाय नाही पैसा दिला, हाकलून लावलं. आता म्हणलं कुठंतरी आपल्याला काय सोय व्हायना म्हणून आपलं परत म्हणलं चला म्हणलं ताईंच्याकडे बी काम केलंय म्हणून मी ताईंच्या बी घरी गेलो. तिथं भीतीच झालं. आता काय करायचं? तुला एक गोष्ट सांगू का? त्या पाटलाच्या पोराने केव्हा पैसे दिले तर कोणाचं नाही दिलं, पण कष्ट करून सुद्धा स्वतःच काय म्हणते ते केलंच नाही. नाही त्या बिचारा ताई चांगल्या आहेत, पण त्या ताईनी 100% त्या पोराकडे दिला असते, पण त्या पोराने खर्च केला असं. जास्त झालं असेल. म्हणजे कसं कष्ट कराय मी आणि आयुष कराय हे. आता मला डायरेक्टच काय मला म्हणल्या पैसे दिल्यात, कधी मी तुमचं पैसे ठेवलेत, मला त्या बी म्हणल्या डायरेक्ट जा तू जा बाहेर जा. मग एक काम कर, आता दुःखाचा विषय संपला. दुःख मी तुला काय असते ना त्या दोघांतर्फे ना मी पैसे दे. दुःखाचं राहू दे बाजूला. तुला आनंद कशात झालता? एवढा उड्या हाणत का चालला होता तू? रुपया 2 रुपयाची नाही, 25 लाखाची मला लॉटरी लागली. लॉटरी त्याचा आनंद मला आहे. 25 लाखाची लॉटरी आईला. आता ही पाटलाच्या ताईच्या नावाने वराडते, पण आपण पाटलाचं ताईचं पैसे आपणच देऊ. ह्याचा जिल्हा परिषदला 25 लाख ह्याला काय कळतं? हे साधारण टाकेच बघ, गोड बोलून आपलाच मित्र आहे असं म्हणायचं. गोड बोलून आपल्याला जिल्हा परिषदला घेऊ. बरं ती जाऊ दे, ती जाऊ दे विषय. पाटलाने बुडवलं, ताईने बुडवलं. ताईला नाव नको ठेवते, पोराने बुडवलं, पण आता ताईचं नाव घे. बरं ह्या दोघांचं पैसे मी दिल्यावर काय अडचण आहे का तुला? कधी? लगेच दे की. किती पैसे तुझं? आता त्यांच्याकडे आहे ते 5,000. 15 दिवसाचं मी काम केलेलं आहे, आणि ताईंकडे काय 2-4 हजार आहेत. बर टोटल किती झालं? 9,000. तुला 10,000 रुपये मी देतो. नाही मला इतका पैसा नको, माझी मलाच दे. का काळजी करतो? नाही नको, मला इतका नको. माझ्या कष्टाच मला दे. असं करा, तात्पुरतं मला खर्च आहे पुरतं दे, आणि त्यांच्या पैसे मग काय बाकीचं असेल ते दे. नाही आईला तिने मग मला सकाळी पैसे बी दिले तर हे राहू द्या बाजूला. हाय की मागच्या खिशात पैसाचे मेंबर करतो का काय? पण एक काम कर, हे तर नाही पैसे तुला देणार. पाटला पुढे जायचं. तू आता कसा उड्या आणत होता असं करत, तेव्हा मी तिथं पैसे देणार. मी असं पैसे देणार तुला नक्की. पाटला पुढेच देणार पैसे. तू चल पाटला. म्हणजे माझा पगार मिळाला तू फिक्स. तू चल, मी आहे की, तू चल फक्त. मी आहे, चल काळजी करू नको तू. अरे अर्जुन, पण पाटील मला वाटतंय उसाला तोड आली या, आणि कडवळ काहीतरी काल मला म्हणत होतं भिजवायचं उद्याच्याला, म्हणजे आज कडवळतच असते. चल कडवळतच असेल. चल. कडवळ तर भिजलं नाही, अर्ध भिजलं ना अर्ध कोरडच आहे. त्या गड्याला सांगितलं होतं, गडी तरी कुठे गेला म्हणावं हो. पाटील का मेंबर? काय अर्जुन? काय गरीबाचं पैसे बुडवायचं बंद करा. पैसे मग आणि बुडवायचं? मग कोणाचं बुडवलं पैसे? आणि तुला सांगते अर्जुन, अजिबात टाईट बीट मध्ये राहायचं, सगळं व्यवस्थित राहायचं. मेंबर, पैसे कोणाचं बुडवलं ते सांगा पहिले. पैसे दिलेत का? का पैसे बुडवलं तुझं? आता तुम्ही म्हणताय का बुडवलं पैसे तुझं, आणि तुम्ही कधी कोणाचं पैसे दिलेत? कोणी येतंय का तुमच्या शेतात कामाला? नाव घेऊ नको.
तुझ्या पुरतं तू बोल, तुझं पैसे बुडवलेत का आजपर्यंत? मग उगाच बोलतोय का मी? पैशाशिवाय बोलतोय का? बळच बोललो नाही कोणी बी माझ्या तोंडात चप्पल मारायचं. अर्जुन दादा कुठं त्यांच्या नारी लागत बसतो? मी देतो म्हणलं ना तुला पैसे, ती पण पाटला देखत देतो या. त्यांना तरी कुठं माहित आहे आता आपण अर्जुन दादाची हवा. अरे अर्जुन, कोणापुढे तू कॉलर उडवतोस? हा, माझ्या रानात थांबला तू आणि माझ्या पुढे कॉलर उडवतोस खरं? हा, लाज वाटली पाहिजे तुला बोलायला त्या पाटलाला, समजलं ना? पाटील मी बिले फोडता झालोय आता. पाटील खरेदी करीन एवढा मोठा माचकड आता खजिना आलाय. कसला खजिना आला तुझ्याकडे? 25 लाखाची लॉटरी लागली मला. 25 लाखाची. काय बोलतो? 2 रुपयाची नाही, 25 लाखाची लॉटरी. बघू बरं. शपथ, खरंच की राव. काय अर्जुन, आधी तू आता ह्याच्या नादात, आता ह्याच्या माग लागला काय? हा, आणि मेंबर तुम्हाला बी कळतं का नाही? प्रतिष्ठित आहे ना तुम्ही? हा, कळतं का नाही? ह्याच्या नादी लागलाय. निघा तुम्ही इथनं, निघा. आता काय पाटील काय देत नाही हे तिकीट लॉटरीचं, आणि बसतोय आता नागावानी फणा काढून. बस आता दि पाटलाकडे तिकीट. पगारामुळे मी आलो इकडे. ती तुमचं तुम्ही बघा बा, माझ्या नाही रानात काम केलं तुम्ही. तुम्ही आणि ती पाटील आणि ती, आणि ती तुमचं पैसे. चल गेट आउट. हाला पाटील दे राव तिकीट तुला. हल, हलायचं बघ. ह्या निंबलनं मला बरोबर टांगून टाकलं. ह्याला हे अर्जुन आला या पाटलाला फसवायला. अवघड आहे बाबा. आणि ते माझ्या पोरला जर कळलं ना, शेखरला, त्याला जर त्यांनी सांगितलं ना, मग तो वाटोळच आमच्या घराचं पक्क. काय खरं नाही या अर्जुनचं. हिला किती वेळा ह्याला सांगितलं म्हणे लॉटरी. अरे लॉटरी. ए शेखर, काय का तू येऊन बसायला तू आंबाट चिंबाट करतोय माणसं का आता काय झालं? कशाला बोलावलेलं मला? कशाला म्हणजे? पेपर बसलाय वाचत खुशाल. चल की पटकेने जायचंय. जाऊ बघू दे. देशात काय काय घडामोडी होते ते आपल्याला पेपराद्वारे कळतं. तुला सांगतो, असली जर तुझी नाटकं असतील तर परत काय बोलवत जाऊ. थांब, जावला का बाई? बसलाय, बसलाय थोड्या वेळ. चल पटकेने उरत. सागर, हा यार ऐक की, मी काय म्हणतोय, अरे त्या दिवशी आपण घेतलेले लॉटरीच नंबर आहेत, ऐक ना. अरे की काय नंबर आहे? टाकून तुझ्याकडे फोटो आहे ना त्याची काढलेला? काय नंबर आहे? 5456 5456 30 30 9588 9588. अरे तोच नंबर आहे. अरे पण आता अर्जुन दादाला कसं काढणार? त्याला अर्जुन दादाला गाठलं पाहिजे. अरे अर्जुन दादाला गाठशील पण तिकीट कसं घेणार तू? मी करतो बरोबर. काय तिकीट घ्यायचं? अर्जुन दादाकडून तिकीट घ्यायचं आपण. कसं? लाखभर रुपये देऊ अर्जुन दादाला, बाकीचे पैसे आपले आहेत ना. दिल का? आपण असल्यावर आपण कशाला अर्जुन दादाला सांगायचं? चल लवकर पटकेनेला का देणार? अर्जुन दादाला म्हणायचं कोणाला सांगू? कोणाला सांगू? काय खरं नाही. पाटलाने अर्जुन दादा ओके झाले. तिकीट अर्जुन दादा ती काय त्या तिकिटाचं सांगायचं? पगारासाठी गेले तिकडे आणि पाटलाने हिसकून आधी पगाराचा राहून तिकीट द्यायला पाटलांनी हिसकून घेतलं तर लाख रुपये देतो. हाय पण पाटलांनी तो अण्णांनी तिकीट घेतलंय. आपण कसलं तिकीट आहे? 25 लाखाची लॉटरी लागली. अण्णा कुठे रानात आहे ती काढवा बेजावते तिथे बघते. आयो काय भानगड आहे? काय झालंय? काय काय पळताय तुम्ही? तुमच्या 25 लाख.
लाख अरे 25 लाख 25 लाख नाही अण्णा एकच आहे 25 लाख काय अण्णा 25 लाख अण्णा लॉटरी तिकीट कुठे लॉटरी तिकीट कुठे कोणतं तिकीट अर्जुन दादा दिलेलं तुमच्याकडे तुम्ही फाडून टाकलं अण्णा 25 लाख मला काय माहिती मी फाडून टाकलं 25 लाख हवी होतं त्याच्यात कुठं टाकलंय कुठं अरे बघा 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 इथं टाकलं होतं मी. बघ 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 कुठे टाकलं होतं बघा अण्णा कुठे आमकी गाव अण्णा कुठे 25 लाख आहेत त्याच्यात गावलं तुकडा गावला ये गावला का ग अजून एक गावला अजून अण्णा बघा अण्णा हे बघा तुम्ही बघा अण्णा जुळवा नाही ए, बघा रे गावचं कमी ह्याला जुळवतं तुम्ही बघा अरे हुडकत बघा कुठं टाकलं अण्णांनी एवढं काय तुम्ही जुळवा अण्णा तुम्ही जुळवा तेवढं बघा हा, तुम्ही जुळवा तेवढं हे अरे सागर बघ की पटपट तेवढंच असं शेखर गावा नाही म्हणलं तेवढंच तेवढंच बघा 25 लाख अण्णा कशाचं जुळलं उलट सगळं जुळवलं अजून एक तुकडा अरे बघा की इथं अरे बघा बघा इथं तुमच्या पाशी काय बाई अण्णा एवढं मोठं तुम्ही काढून दिलं राव. तुम्ही कुठं लक्षात आला की कुठं टाकलंय? लाख होतं म्हणून सागर ए सागर मी तर कटाळलो बाबा आपल्याच बघा की जरा वेळ बघा की हे अरे अर्जुन बघ बघा मला अर्जुन दादानी बेकारी केली आपली दम लागला ना. अरे पण तू द्यायचं कशाला त्यांच्याकडे 25 लाख होतं अण्णा पैसे देऊन आम्ही खरेदी केलत अर्जुन दादा दमदाटी करून आमच्याकडून आणलं तुम्ही फाडलं अरे पण तुम्ही सांगायचं तरी होतं मला कसं करावं गुपित घाला जुळीत अंगारा दोघ जण करता आणि मग असा पश्चाताप होतो हो 25 लाख रुपये काय अण्णा 25 लाख होत त्याच्यात अय्यो गेलं 25 लाख निघालवलं 25 लाख पाटला निघालवलं 25 लाख अण्णा वाईट तरी दम काढायचा लगेच 25 लाखाची लॉटरी फाडून टाकली म्हणजे काय नशिबातलं घालावलंय अण्णा अरे नशिबातलं घालवलं तुम्ही बोंबलताय माझ्या नावानं बरोबर आहे पण हा माणूस एक नंबरचा बेवडा माझा त्याच्यावर बिलकुल विश्वास नाही हा लोकांची कळी लावतो भांडणं लावतो त्याच्यावर मी कसा विश्वास धरणार कसं खरं पटवणार मला तुमची जिंदगी तो बरबाद करणार म्हणून मी फक्त तिकीट घेतलं आणि फाडून टाकलं बस बाकी काय नाही अवघड झालं आहे ठेवायचं तरी अण्णा खायचा उपयोग आहे. दे इकडे. आता काय करते बाय अर्जुन दादा धरा. अण्णा अहो लक्ष्मी द्यायला आलती तुम्हाला पदर नाही घ्यायला अशी गत झाली तुमच्या हो ना. मग काय पण आता काय करू माझी तरी काय चुकी अहो पण तुम्ही वाचणार होता वाचायचं बघायचं काय पोरांचं एवढं तुम्ही ही किरेर खराब केलं लगेच तुम्ही फाडून नव्हतं टाकायचं आय अगं हातातलं पण गेलं नशिबातलं पण गेलं सगळंच गेलं ना आता काय आहे उपयोग बर आता बोंबलत बोंबलत नाही आता काय करावं आपल्या नशिबातच अरे नव्हतं पण म्हणायचं सागर शेखर तुमचं बी चुकलंय पेताड्याकडे येतं कर कोण तिकीट आय आम्हाला दम देऊन घेतली आमच्याकडून तो काय एवढा मोठा होता व एका झापडीचा होता तो काय आम्हाला काय अर्जुन दादा म्हणलं सागर शेखर तुमचं अण्णांना ताईला नाव सांगील तुम्ही जुगार खेळताय दारू पिताय मटक खेळताय आज असं तुम्हाला सांगील म्हणून आम्ही घाबरलो तुम्हाला म्हणाय नाही बाई आलं तू पेत तू ते तू नाहीच वय पेत म्हणावं मोठ्या माणसाला आम्ही कसं बोलणार आई होय व आता तो तुकडा आपण हुडकून काढू अजून भेटला तर आणि त्या अर्जुनला काय करू माहितीये का त्याचं नरड दाबून मारूनच टाकू अरे येडी बिडी झालीस का काय तू मिळायच्यात अगं 25 लाखासाठी काय कोणाचा जीव घेते का आपली जिंदगी सुधरल काय नको एक काम कर काय करू झालं गेलं गंगेला व्हायलं
असं समजायचं आपल्या नशिबातच नाही. चल उठ. 25 लाख आता सोडायचं तुम्हाला काय म्हणायचं? स्वप्न आपण झोपलोय, स्वप्न पडलंय. बस तसंच झालं की असं समजायचं. झोपेत न उठलो स्वप्न मोडलं. हे एक स्वप्न होतं, स्वप्न मोडलं, सगळं काय झालं. आता सगळ्यांनी आपल्या कामाला लागा. चला पाटील बाई, त्याला का मला वाटलं चांगली मावशी आहे माझी, त्याला काय मुरावी मावशी उरावी म्हणून मी तुझ्यासाठी लगा किती लका प्रयत्न केला, तू माझा दाबायचा प्रयत्न करतेस होय. परत नको बाबा नादी लागाय. नादी लागाय नको. तुला काय वाटलं रे माझ्या पोरांना धमकून घेतलं वैर तिकीट तू? आणि माझ्याकडून घेतलं की परत तुमच्यात तुला पाटलानं. कळत नव्हतं का माझ्याच पोरांपाशी द्यायचं ना पाटलांकडे कशाला द्यायचं? तू पेताडा विश्वास कोण तुझ्यावर ठेवायचं? जाऊ दे आता सागर. ऐक ना सागर, मी काय म्हणतोय हो की तिकीट आता हे आहे का हे अर्जुन दादा जरा ही आणि ह्यात तुम्हीच तुम्हाला आता काय त्याचा उपयोग नाही. गेलं 25 लाख. चला काय हो हुडका हुडकी करून काय फायदा नाही. नशिबातलं गेलं आणि हातातलं गेलं. काय आव्हाना कसा वैताग डोक्याला. तुम्ही कशाला फाडलं लगेच तिकीट? जाऊ देत आहे. आता झालं गेल्या गोष्ट विसरून जा. आपल्या नशिबातच नव्हतं म्हणून समजायचं. अहो पण पोरं कुठे ती? पोरं नाही झाली. आता काय त्या पोरांच्या साध्या डोक्याला वैताग झालाय का? मग काय अगं त्या अर्जुनने माझ्या लेकरांचं हे केलं. फिरत 25 लाख पाणी वतलं त्यांनी. मला तर हीच पटाय नाही. 25 लाख हातात येता येता राहिलं गेलं. कसं ती विसरण्याची तरी गोष्ट आहे का लगेच जावेल विसरल म्हणून? पोरांना दम देऊन तुझ्या आई बापाला धमकी देऊन घेतलंय त्याने तिकीट. लाज वाटती का? बरं जाऊ दे आता. झालं गेलं. 17 वेळा तेच काढून तुम्हाला 25 लाख भेटणार आहे का? पण अण्णा 25 लाख कसं विसरू मी? बस कर. तेच तिकीट तोच खेळ सारखा सारखा करू नको आणि फिरून फिरून त्या भोपळ्या चौकात येऊ नको. अण्णा अरे अवघड झालं. ऐक की माझ्या तर मनात ध्यानात जायना. चल एकदा बघू तरी जाऊ. कसं करायचं? गावले तर गावले. मला तसंच वाटतंय. एवढं का आपल्या नशिबाने दिले, देवाने दिले, देवाच्या दयेने भेटलंय. कसं काय इसरायचं? एक काम करू, आता ही सगळी तर गेलेत, खरंच जाऊ दे. आपण दोघं जाऊन हुडकूच. झोप लागणार नाही. हातातलं गेलं. हातातलं जाऊन दे पण हुडकू तरी. बघू नशिबात असलं तर भेटल. काय कुठं बघायचं काय? कुठं काय दिसा नाही. खाली वाकून बघ. नाही कुठं दिसत ना का? काय नाटक तुझी होय? काय झालं? काढकी आधीच दिसानंद वरण ते ढाकणं लावलं. होईल का? तेवढं आहे, तेवढं आहे. हा काय लय टेन्शन मध्ये यार. काय सुसाना मला. खाली वाकते खाली. हा खाली वाकल्यावर दिसेल का वरण? तू इकडे बघ बर. इथं बघ कुठं गावलं पाहिजे का? फळ भेटलं पाहिजे. अहो पोरांना तरी बघा कुठं गेले तिथे. तू अर्जुनला दिसतोस ना? चल 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 चल. आयला अवघडच झाले कडे नशिबाती. काय करायचे काहीतरीच होऊन बसते. चांगली लॉटरी लागली होती, पाटताना घेतली हिसकावून बी घेतली आणि फाडून बी टाकली. सारा वाटोळ करून टाकलं. धड त्याला बी नाही आणि कोणालाच नाही. अवघड आहे.
कागदावरच्या करायची वेळ आली असते का शिवलं असतं तर काय आता तुकड्यांना तरी करायचं ह्याला बी देतो टाकून नकोच हे बी काटा वैतागून गायलं नशिबातच गेलं म्हणायचं काय करायचं आता जाऊन दे आता काय लॉटरीमध्ये नशिबातच नाही जाऊन दे आई गेलं आता गंगेला वाहिलं अवघड झालं चांगलं माझं नशीब उलगाडलं होतं पाटलामुळं वाटवलं झालं 25 लाख स्वाहा 25 लाख 25 हा चिट्या कुठे काय झालं झालंय काय कुठे आहे ते बाबा तिकीट कुठे तिकीट कुठे ठेवले लवकर काढ लवकर आता तुम्हाला यायला वेळ झाला मी काय करू का व काय तिकीट अयो म्हणजे त्याच्यावर चेक केला का काय आता काय तुम्ही ते यायला म्हणून आता म्हणलं काय ते तिकीटला करायचं टाकले चुलीमध्ये अहो एक गावली होती की कसा डोक्याला वायताक केलाय बाई ह्या अर्जुन दादाने ती गावली तिकीट म्हणून तर आम्ही आलो की तवर दाखव काय गावलं होतं त्या कपडा काय त्याला तर करायचं मग असं करा हिला बी टाक तू अरे 25 लाखाचा चेक तुम्हाला पाचतो आता आलाय तो. आता 25 लाखाचा चहा. अरे थांबा तुम्ही सगळं कालू करू नका आणि त्याला बोलू नका काय एक काम आहे का मी मागाशी तुम्हाला म्हणलं ना आपल्या नशिबातच नव्हतं ते एक मन आहे ना मन काय समय से पहिले और भाग्य से ज्यादा किसी को नहीं मिलता तसंच समजायचं काय आणि आपलं गप बसायचं आता चला आता काय मग इथं थांबून तरी पाटील कोण म्हणतं नशिबात नाही आज कसं काय मग नशिबात आहे हा अरे आतापर्यंत कोण 25 लाखाचा चेप पेलाय का ह्यो अर्जुन दादा तुम्हाला 25 लाखाचा चेप असतो बसा आता चॅच प्या 25 लाखाचा बॉम्ब लाग चला